शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. अजित पवार यांचे दुर्दैवी निधन. 5व्या दिवशी राष्ट्रवादीत वादांचा वादंग सुरूच. उपमुख्यमंत्रीपद, राष्ट्रीय अध्यक्ष व अर्थ मंत्रालयावर जोरदार तक्रार. अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादविवाद थांबत नाहीत. सुनेत्रा पवार यांनी हस्ती विसर्जनाच्या 3ऱ्या दिवशी मुंबईकडे प्रयाण केलं. 4थ्या दिवशी पक्षाच्या मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी शिफारस झाली आणि संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी संपन्न झाली. उपमुख्यमंत्रीपदासोबत राज्याचे एक्साईज, क्रीडा व अल्पसंख्याक मंत्रालय सुनेत्रा पवार यांना मिळाले. मात्र महत्त्वाचे अर्थमंत्री खाते भाजपनं काढून घेतले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवले. या घाई गडबडीवर शरद पवार यांनी विरोध दर्शवला. 5व्या दिवशी सुनेत्राताई बारामतीत आपल्या निवासस्थानी थांबल्या. पवार फॅमिली सदस्य शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपद निवड झाल्याची बातमी पियुष गोयल यांनी प्रसारित केली. यावर मंत्री कोकाटे आणि सुनील तटकरे यांनी विरोध दर्शवला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पक्षाच्या नेतृत्वावर दबाव टाकत आहेत. एका बाजूला एकीकरणाचा वाद, दुसरीकडे शपथविधीवर वाद. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष विषयावर वाद, अर्थ मंत्रालय काढून घेतल्याचा वाद. 5 दिवसानंतरही वादविवाद उग्र होत आहेत. विमान अपघातातील मृतांचा तपशीलही अस्पष्ट, त्यावरही संशय घेण्यात येतोय. अपघात की घातपात? विमानांमधील विमान क्रॅश होते, विमान जळून खाक होते, माणसं जळून खाक होतात, परंतु कागद कशी काय त्या ठिकाणी वाचली असा संशय निर्माण झालाय. 6 माणसांच्या मृत्यूच्या बाबतीत फक्त 5 मृतदेह सापडलेत. विमानाचा मलबा जळालेल्या अवस्थेत गोळा करून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.